तर मग आता काय करायचंय तुम्हाला जावामध्ये इक्लिप्स तुमचं आता स्टार्ट केलं आपण. त्याच्या आधी जावा इन्स्टॉल केलं, मग इक्लिप्स सुरू केलं. इन इक्लिप्स फाईलमध्ये जायचंय, टेक अ न्यू प्रोजेक्ट हिअर अँड इन द प्रोजेक्ट ॲज आय सेड आता आपण एक नवीन प्रोजेक्ट बनवूया. सपोज सिंपल स्टुडंट ॲप्लिकेशन. एक मी प्रोजेक्ट तयार करतोय स्टुडंट ॲप्लिकेशन अँड क्लिक ऑन फिनिश. हे बघा प्रोजेक्टचं नाव द्यायचं, हे सगळ्यांना येत असेल आता असं मला वाटतंय. स्टुडंट ॲप्लिकेशन अँड क्लिक ऑन फिनिश. स्टुडंट ॲप्लिकेशन अँड क्लिक ऑन फिनिश. इथे मॉड्यूल क्रिएट करायला लावतं ते डोंट क्रिएट. हा बघा प्रोजेक्ट इथे. या प्रोजेक्टला राईट क्लिक करा. राईट क्लिक ऑन युअर प्रोजेक्ट. राईट क्लिक ऑन दिस न्यू क्रिएट अ क्लास. तर याला आपण क्लासला नाव द्या स्टुडंट ॲप. याचं नाव दिलं मी याला. लक्ष द्या स्टुडंट ॲप्लिकेशन. आणि इथं तुम्हाला जर पॅकेज दिसत असेल ना तर ते क्लिअर करून टाका. जस्ट टेल मी वन थिंग. आधीच्या लेक्चरचे जे प्रोग्राम आहे ते कोणी कोणी केले आतापर्यंत? ओके सो नाव लिसन. तर इथे मला मेन मेथड पाहिजे होतं, राहून गेलो आपल्याकडनं इकडे. सो यू कॅन टाईप मॅन्युअली पब्लिक स्टॅटिक void main string args. Here I want main method. Just type it manually. या लाईनचं मिनिंग काय आपण बघणार आहे वन बाय वन. पब्लिक काय असतं, स्टुडंट स्टॅटिक इज व्हॉट, स्ट्रिंग म्हणजे काय, args इज व्हॉट, एव्हरीथिंग आय विल एक्सप्लेन, डोंट वरी. तर इथे आल्यावर आपल्याला सगळ्यात पहिले माहिती पाहिजे जावामध्ये किती डेटा टाइप्स आहे. सो इन जावा लास्ट टाइम ॲज आय सेड वी हॅव 8 डेटा टाइप्स इन जावा. वी हॅव 8 डेटा टाइप्स. त्याला एक वर्ड सांगितला होता मी, 8 primitive data types in Java. There are 8 primitive data types in Java. तर कोणते कोणते डेटा टाइप्स आहेत बघूयात आपण ते आता. सो जस्ट लास्ट टाइम बोललो तुम्ही बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग, फ्लोट, डबल, कॅरेक्टर, ओके, बुलियन. आता 8 डेटा टाइप्स आहेत. तर मग आता आपल्याला काय करायचं, त्यात अजून एक महत्वाचा पार्ट आहे विच इज कॉल्ड अ स्ट्रिंग. String is not the data type, it is a class. String is a class. String is a class. आपण नंतर शिकणार आहे. But remember, these are the 8 data types. So I want to create a student mark sheet. इथे लिहितो मी student mark sheet. So how to create this? To create a student mark sheet, okay, as I said last time, तुम्हाला सगळ्यात पहिले इथे इम्पोर्ट करावं लागणार आहे java.util.and_scanner class. You have to import java.util.scanner. Remember this. java.util.scanner. This class you need to import. आता या क्लासमध्ये काय करायचं आपण, सगळ्यात पहिले हा स्कॅनर जर यूज करायचा असेल त्याचं ऑब्जेक्ट लागेल. क्रिएट अ ऑब्जेक्ट स्कॅनर sc object is equal to new scanner in a bracket system.in. हे बघा scanner sc object is equal to new scanner system.in. This is the object of which class? Scanner class. ते क्लास घेतला आपण स्कॅनर नावाचा, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करा. as I said, create a object of scanner class. Object create केला so that you can read a input from the keyboard. इथे सांगा आता read, okay, input from the keyboard. What are the inputs? इथे लिहायचं SYSO, enter student, roll number. तर व्हेरिएबल कसा लिहिला बघा, रोल नंबर असं, रोल स्मॉल एन कॅपिटल, याला कॅमल केस आपण म्हणतो. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द कोडिंग स्टँडर्ड्स. ओके, तर जावा मध्ये कोडिंग स्टँडर्ड फॉलो करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. sc डॉट sc obj डॉट नेक्स्ट इन म्हणजे मी रोल नंबर घेतला. ओके, SYSO, एंटर स्टुडंट, एंटर स्टुडंट नेम. स्ट्रिंग मध्ये गेलो आपण, स्टुडंट नेम इक्वल टू sc डॉट
scobj डॉट नेक्स्ट म्हणजे मी नेम रीड केला. टेक द रोल नंबर ऑफ द स्टुडंट, टेक द नेम ऑफ द स्टुडंट. ओके, स्ट्रिंग साठी नेक्स्ट लिहायचं फक्त. फॉर द स्ट्रिंग यू हॅव टू टेक ओनली नेक्स्ट. नेक्स्ट इज enter student marks for 3 subjects. 3 सब्जेक्ट के मार्क्स घ्या. इंटीजर सब्जेक्ट 1 scobj dot next int subject 2 equal to scobj dot next int subject 3 equal to scobj dot next int. तर आपण रोल नंबर घेतलाय. देन वी हॅव अ नेम, वी हॅव अ मार्क्स फॉर 3 सब्जेक्ट्स. ओके, कॅल्क्युलेट टोटल. सो आता टोटल घ्यायचं आपल्याला इथे बघा. सो ॲज आय सेड आय नीड अ टोटल हिअर. सो इंटीजर टोटल इक्वल टू सब्जेक्ट 1 प्लस सब्जेक्ट 2 प्लस सब्जेक्ट 3. असं 3 सब्जेक्टचं मी टोटल केलं इथे. ओके, देन आय वॉन्ट फ्लोट पर्सेंटेज इज इक्वल टू टोटल डिवायडेड बाय 3. म्हणजे ॲव्हरेज काढला मी हा 3 सब्जेक्टचा. You have a total here, then you will get the average here. So let's print the student mark sheet now. हे बघा, SYSO student roll number. Okay, number किंवा याला बघा कसं लिहितो मी. Look at this. Roll number space name space mathematics electronics computer total percentage. तर हे झालं माझं इथे हेडिंग्स. आफ्टर दिस दिस इज द लाईन हिअर. आता बघा काय होते इथे. फर्स्ट ऑफ ऑल ओके, रोल नंबर प्लस स्टुडंट नेम प्लस सब्जेक्ट 1 प्लस सब्जेक्ट 2 plus subject 3 plus total plus हे लास्ट पर्सेंटेज. हे बघा. सो दीज आर द डिटेल्स. मग तुम्हाला आता डाऊट येईल की सर हे काय लिहिले ते, राईट? दिस लाईन, यू नो विच वन? हे /t म्हणजे कॉन्कॅटिनेशन. रोल नंबरच्या पुढे हा रोल नंबर प्रिंट होईल, थोडं स्पेस येणार, त्याच्यानंतर परत व्हेरिएबलची व्हॅल्यू म्हणजे हा जो व्हेरिएबल येतो स्पेस नेमची व्हॅल्यू मार्क्स 1 स्पेस मार्क्स 2 स्पेस मार्क्स 3 टोटल अँड पर्सेंटेज. सो लेट्स रन द कोड, कंपाइल and application. Okay, roll number 123, name of the student, marks of the student. बघा आलं का नाही आउटपुट. लुक ॲट दिस. रोल नंबर, नेम, मॅथमॅटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, टोटल अँड पर्सेंटेज. ओके, दिस इज रोल नंबर, नेम, mathematics, electronics, computer and percentage. Okay, so this is the way you have to print the output of your program. See this. This is the way you have to print the output of your program. Hey, कळतंय सगळ्यांना? Please go through the code. If any questions, tell me. So let's go for the question number 6 here. तर एक काम करणार मी. So right click on your project, new project, and product application is the project name here. Click on finish. Click on finish. Don't create the module. Click on finish. Don't create the module. New and a class. New and a class. Name of the class is product app. Is my application name, main class name. हे सेम ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरी चालेल, पण मोस्टली जे तुमच्या क्लासचं नाव आहे तेच तुमच्या फाईलचं नाव पाहिजे, नाही तर एरर येईल. एक्झाम्पल, फाईलचं नाव प्रोडक्ट ॲप आहे, सॉरी
फाईलचं नाव प्रोडक्ट ॲप आहे आणि प्रोग्रामचं नाव जर असं 1 केलं तर एरर येईल. हे बघा एरर. The public type product app 1 must be defined at its own file, means your file name and your class name must be same. If it is not same, then there is an error. So please make sure your file name and your class name is the same. Okay, this is the first tool. After this, here you have to come to your main class. So product bill I have to create here. मग काय करायचं बघा. As usual, you need a scanner class. पण इथे 3 कॅरेक्टर लिहा, कंट्रोल आणि स्पेस द्या. हे बघा असं येतं. याला म्हणतात इंटेलिजन्सीज असा शब्द आहे. इंटेलिजन्सीज. सो वेन यू क्लिक ऑन एंटर, तो तुम्हाला लागणारं पॅकेज ऑटोमॅटिकली इम्पोर्ट करणार. ते बघा परत एकदा करतो मी अंडू. 3 कॅरेक्टर लिहा आणि कंट्रोल प्रेस करून ठेवलाय मी कीबोर्डला, कंट्रोल आणि स्पेस बारला क्लिक केलाय. हे बघा असं ते असं येतं. त्याच्यात चेक करायचं की पॅकेज तुमचं बरोबर आहे का. येस बरोबर आहे. मग एंटर करा. यू गॉट दिस नाव. st equal to new scanner once again system.in. So here enter product id, integer product id. Look at the way I am doing the code. Product is small, I is capital. st dot next int. हा झाला पहिला कॅरेक्टर, सॉरी पहिला आयडी SYSO. एंटर product name, string product name equal to st dot next. हे बघा प्रोडक्टचा आयडी घेतला, नेक्स्ट int product id is here. Take the product name. As I said, स्ट्रिंग साठी तुम्हाला नेक्स्ट मेथड यूज करायची आहे आणि स्ट्रिंग लिहा. स्ट्रिंगचा S कॅपिटल. रिमेंबर दिस. इथे व्हेरिएबलचं नाव जसं लिहिलंय तसं सगळीकडे यूज करा, कॅपिटल स्मॉल, कारण जावा इज केस सेन्सिटिव्ह. नेक्स्ट इज एंटर product id, product name, product price, next int, enter product quantity, next int. हे बघा आयडी आला, नेम आला, प्राइस आला आणि क्वांटिटी आला. हे झालं इनपुट. दिस इज द इनपुट. सो लेट्स calculate the bill. सो आयडी घेतला मी, नेम घेतला, प्राइस घेतला आणि क्वांटिटी घेतला. आता याचं टोटल पाहिजे आपल्याला. टोटल इक्वल टू प्रोडक्टची प्राइस, ओके, इनटू प्रोडक्टची क्वांटिटी. ओके, नंतर फ्लोट मध्ये आपण आलो इकडे. CGST इक्वल टू टोटल इंटू 0.06. इथे एरर का बरं आली, कोण सांगेल? बघूया कोणाला आठवतंय का. कॅन एनीबडी टेल मी वाय देयर इज एरर? येस आदिती, आय विल शेअर, डोंट वरी. कोणी सांगेल का एरर का आली मला इथे? कॅन यू प्लीज टेल मी वाय देयर इज एरर? हे बघा रेड लाईन दिसते. somebody please explain why there is error. Okay, that's right, we have to use f. का बरं f का यूज करायचं आहे? कोण सांगेल कारण? what is the reason? Tell me the reason why we need f here. Yes, that's right, f is there now, but why we need f? Tell me. f का लिहायचं पण? काय कारण? का लिहायचं f? Tell me. लास्ट टाइमला बोललो होतो ना मी. Because this is the, without f the data type becomes double. Without f the data type becomes double. Double requires, yes Anushka, yeah, this is in a float. That's right Aditi. ओके, हे फ्लोट मध्ये बरोबर आहे, पण मग हे काय झालं? हे डबल झालं ना. मग डबल डेटा टाईपची व्हॅल्यू जी आहे ती 8 बाईट मेमरी घेते आणि ती 4 बाईट मेमरी मध्ये नाही पॉसिबल होत. त्यावर आपण डिस्कस करूयात नंतर. पण रिमेंबर, हे डबल झालं म्हणजे मोठा डेटा टाईप तुम्ही लहान डेटा टाईप मध्ये ऍड करताय, नॉट अलाउड. इथे एफ लिहिला तर इट बिकम्स अ फ्लोट.
तर मग फ्लोट कन्वर्ट इन टू द CGST. Okay, now float SGST equal to once again total into 0.06f. Then you need a float final total equal to total plus CGST plus SGST. ओके, आता काय करायचं, जर म्हणजे डेली नका करू असं, पण एखाद्याला वाटलं की मी जेव्हा क्वेश्चन देतोय असा असं एखादा, तर तुम्हाला वाटलं सर मला हा क्वेश्चन जमतोय असं, ओके 6th वाला, तर तुम्ही पॅरलली सुरू करा माझ्यासोबत, ज्याला जमेल त्याने. ज्याला नाही माहित त्याने फक्त लेक्चरवर फोकस करायचा. रिमेंबर, मोबाईलवर लेक्चर चालू द्या, साइड बाय साइड यू डू युअर प्रोग्राम इफ पॉसिबल. बट मी जेव्हा सांगेल इकडे लक्ष द्या, तेव्हा इथेच लक्ष देत जा. दिस इज डिपेंड्स ऑन युअर कॉन्फिडन्स, की तुम्हाला वाटतंय की सर आय नो द प्रोग्राम, तर यू कॅन ट्राय ऑन युअर ओन साइड बाय साइड. ओके, एम आय क्लिअर? एम आय क्लिअर एव्हरीवन? आणि जर लगेच लेक्चर मध्ये तुम्हाला एरर आली, तर यू कॅन शेअर दॅट फोटो ऑन अ ग्रुप, सो आय विल हेल्प यू इमिजिएटली. ठीक आहे. आणि आणखी त्याला ऑप्शन पण आहे की साइड बाय साइड गुगल मीट पण स्टार्ट ठेवायचं, तर यू कॅन शेअर द स्क्रीन ऑल्सो इमिजिएटली. क्लिअर? असे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. किंवा आपण अधूनमधून एक लेक्चर ठेवू. सगळ्यांनी टीम सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून ठेवा. ओके, टीम. ओके, सो मी सांगेन तुम्हाला, किंवा स्काईप असे 2-3 आहेत सॉफ्टवेअर, सो जस्ट कीप दॅट विथ यू. तर आपण आता काय केलं बघा. ओके, सो हे कॅल्क्युलेशन झालंय. अँड SYSO, लेट्स प्रिंट द बिल नाव. ओके, प्रोडक्ट बिल. तुम्हाला आजचं बिल वगैरे डेट पण प्रिंट करता येईल, माहिती का? जर तुम्हाला वाटलं की मला बिलला डेट द्यायची आजची, मी काय करतो बघा इथे. ओके, SYSO. पहिले मी आउटपुट दाखवतो तुम्हाला सगळं, मग बिल डेट दाखवतो. प्रोडक्ट आयडी प्लस प्रोडक्ट आयडी. ओके, आणि थोडंसं असं बिल पण छान करता येतं केलं तर. सी, असं एक लाईन ड्रॉ केली इकडे, प्लस दिस साइड ऑल्सो यू कॅन ऍड सम लाईन. इथे पण अशी एक लाईन ऍड करता येईल, म्हणजे थोडा रिअलिस्टिक अप्रोच कळतो तुमचा प्रोग्रामिंगचा. हे बघा, हे म्हणजे खरं याच्याने असं काही आउटपुटला फरक नाही पडणार आहे, पण एक प्रोफेशनल वे हाऊ यू आर डुईंग अ प्रोग्रामिंग. हे बघा असं 2, 3, 4, 5, 6, 7. प्रोडक्ट आयडी, प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट प्राइस, प्रोडक्टची क्वांटिटी, प्रोडक्टचं इथे आलं टोटल, GST, SGST. Okay, and the last one is final total. Final total. Okay, product ID आला. इथे नेम साठी काय होतं व्हेरिएबल? let me check the variable name here. Product name. Okay, so this is product name. Then we have product price here. Then there is a product quantity here. I want product total now. Product total. There is a total. Then there is a CGST. Then we have SGST here, and then there is a final total. So this is my bill now. Let's check the output. Right click and run as application. Error is coming. Why this error? Just click on this red cross. इथे कुठतरी दिसेल तुम्हाला एरर. तेव्हा हे काहीतरी चुकलं इथे. फायनल /t system.out. कोणाला कळलं का काय एरर आहे? कोणाला समजलं का एरर काय? बोला, टेल मी द एरर नाव. Yes, can anybody explain what is the error? हे बघा, या लाईनला एरर येते. ओके, see why? Invalid escape sequence.
याचा अर्थ इथे एक्स्ट्रा हे आलं बघा, इथे पाहिजे होता /p असा गेलं रे बघा, राईट. याला एस्केप कॅरेक्टर म्हणतात ना. कुठल्याही कॅरेक्टरच्या आधी / दिला असेल ना, एस्केप कॅरेक्टर म्हणतात. पण एफ नावाचं नाही ते काही रिझन, इथे /t लिहा. ओके, run as the application here. Compile the code. Check the output now. Hey boy, this is output here. Product ID, product name, laptop, product price 20,000, quantity 2. See this bill here. Product ID, product name, product price, product quantity, total, GST, HGST. This is the output. This is the output of your program. Line number 7. अच्छा, लाईन नंबर 7 काय आहे श्रुती? ही लाईन ना, याचा अर्थ काय, आपल्याला जसं कीबोर्ड कडनं काही डेटा रीड करायचा आहे, सी मध्ये स्कॅनएफ नावाचा फंक्शन असतो, तर तसं जावा मध्ये ना प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला क्लास मिळतो, क्लास. तर क्लास ही कन्सेप्ट आपण आता पुढे डिटेलमध्ये बघणार आहे 1-2 दिवसात. तर आपण तेव्हा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग स्टार्ट करू. त्याला म्हणतात उप्स कन्सेप्ट. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग उप्स कन्सेप्ट म्हणतात त्याला. मग त्यात हा जावाने बनवलेला क्लास आहे, पण आपण उद्या बहुतेक किंवा 1-2 दिवसात आपण स्वतःचा क्लास क्रिएट करू. मग मी सांगतो डिटेलमध्ये. मग त्या क्लासला जर यूज करायचा असेल त्याचा ऑब्जेक्ट केला जातो, असं आहे बघा. याला म्हणतात ऑब्जेक्ट. त्याला काय म्हणतात, ऑब्जेक्ट. दिस लाईन इज कॉल्ड एज ऑब्जेक्ट. सध्या जास्त याच्यावर विचार न करू, फक्त लक्षात ठेव की ही लाईन लिहिली तर आपल्याला ही मेथड मिळते. नेक्स्ट इंट मेथड म्हणजे ही जी आपल्याला इंटिजर व्हॅल्यू देते, नंबर व्हॅल्यू. नेक्स्ट लिहिलं तर आपल्याला स्ट्रिंग मिळणार, नेक्स्ट फ्लोट लिहिलं तर डेसिमल मिळणार. हे कळलं का श्रुती पाटील? थोडक्यात लक्षात ठेव, ही लाईन म्हणजे काय, जर तुला कीबोर्ड कडनं काही डेटा रीड करायचा आहे, स्कॅन करायचा आहे, सो यू नीड टू यूज दिस लाईन. आणि त्याच्या या मेथड्स असतात. नंबर साठी ही लाईन, स्ट्रिंग साठी ही वाली लाईन, फ्लोट साठी नेक्स्ट फ्लोट,